नमस्कार, मी उज्ज्वला. मी आज तुम्हाला काळ्या मसाल्याची कारल्याची रेसिपी दाखवणार आहे. मी त्याच्यासाठी 1/2 किलो कारले घेतलेले आहे. पहिले साफ करून घेतले, बी वगैरे काढून घेतले. हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यात मी भिजायला ठेवले ते. आता त्याच्यामध्ये चिंच आणि मीठ भरून शिजवायला ठेवायचे आहे. थोडासा गरम मसाला आहे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आहे, 1 चमचा तीळ आहे, 3 कांदे आहे, अर्धी वाटी खोबरं आहे, थोडीशी चिंच आहे आणि कोथिंबीर आहे. मी मसाला भाजून घेते. हे बघा, मीठ आणि चिंच त्याच्यात भरून शिजवायला ठेवायचे. आपल्याला कारले शिजवायला ठेवायचे, तर मी 1 पळी तेल टाकले. पाणी घालायचं नाही आहे, नुसती तेलाच्या वाटीवरच शिजवायचे आहेत आपल्याला. आता आपण तेलाच्या वाटीवरच ठेवलेले पाणी घातलेलं नाही, झाकण ठेवते त्याच्यावर. थोडासा कमी करायचा आहे गॅस. मसाला भाजून घेते. तेल टाकले मी. खोबरं टाकते. तीळ, कांदा, लसूण, मसाला भाजून झालेला आहे. मी काढून घेते. आता मसाला थंड झालेला आहे. मी आता मिक्सरच्या भांड्यात काढलाय, मी वाटून घेते. मसाला वाटून झालेला आहे. हे बघा, असा निब्बर करायचा थोडासा कारल्यात भरायसाठी. मी काढून घेते. आता आपले कारले शिजून झालेले, हे बघा, काढून घेते मी. आता आपल्याला आता कारल्याची भाजी करायची आहे. मी तेल टाकून घेते. टमाटर टाकते आहे. आपला टमाटा गाळ होईपर्यंत मी कारल्यामध्ये मसाला भरून घेते. हे बघा,
तो घरगुती मसाला आहे, तो मसाला टाकते मी. हळद आहे, गरम मसाला आहे, लाल तिखट आहे, ते टाकते मी. कारले चांगले तेलामध्ये ब्राऊन करून घेते. हे बघा मसाला बघा. आता जो जो राहिलेला मसाला आहे मी तो टाकून आणि परतवून घेते. आपली कारल्याची भाजी काळी तयार झालेली आहे. तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा, नक्की आवडेल तुम्हाला. अजिबात कडू लागत नाही आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा.